विधान परिषदेला भाजपाकडून शिवसेनेला एक जागा जास्त हवी आहे अशी माहिती मिळते। भाजपच्या कोट्यातील एका जागेवर शिवसेनेचा दावा आहे। विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांची निवडणूक बाबत हालचाली सुरू आहेत। तर विधान परिषदेला भाजपाकडून शिवसेनेला एक जागा जास्त हवी असल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, भाजपकडून शिवसेनेला एक जास्त जागा हवी असल्याची माहिती आहे, काय अधिकची अपडेट आहे? 11 जागांसाठी ज्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामध्ये महायुतीला संख्याबळानुसार 23चा विनिंग फॉर्म्युला आहे आणि ज्याच्यामध्ये आता जर महायुतीचा विचार केला तर 9 उमेदवार जिंकून येतील, ज्याच्यामध्ये भाजप 5 जागा लढवेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि 2 जागा प्रत्येकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे लढवले जातील। तुर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून भाजपामधील 5 पैकी 1 जागा अधिक मिळावी अशी भूमिका घेतल्याची माहिती उपलब्ध होतीये। त्याच्यामुळे शिवसेना 3 जागा आणि भाजप 4 जागा असं लढवेल असं दिसून येतं। तुर्तास मुख्यमंत्र्यांची ही मागणी कदाचित दिल्लीमध्ये जे केंद्रातलं एक्सपान्शन झालं त्याच्यामध्ये शिवसेनेने एक भूमिका घेतली की कॅबिनेटच्या ऐवजी MOS देण्यात आलं आणि इतर कोणत्याही गोष्टींवर हट्ट केला नाही। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस अमित शहांची भेट घेतली त्यावेळेस या एका जागेला अधिक मिळावी अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचं समजतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी अद्यापही ग्रीन सिग्नल दिला नाही। याबाबत आज घडामोडी घडतील असं सांगितलं जातं, पण एकनाथ शिंदे यांनी त्यांचं एक चाल जी आहे ती या विधान परिषदेच्या निमित्ताने खेळत एक जागा अधिक पदरात पडावी यासाठीच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।